म्हणजे आमच्यासाठी संधी ह्याच समस्या आहे, याचं कारण आम्ही आहोत, संधी नाही. जसा संधी ह्याच आमच्यासाठी समस्या आहे, तसं जीवनामध्ये सगळ्या समस्या या संधीच आहे. तुम्ही नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्याने मग ते एवढं घडते. तुम्ही त्या बाजूने पाहिले की तुम्हाला छापा दिसतो आणि या बाजूने पाहिलं की तुम्हाला काटा दिसतो. हेड अँड टेल, सिक्का आप कहां से उछाल रहे हो और कहां गिर रहा है, किस तरफ से. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नाण्याची कोणती बाजू अनुभवली, तुम्ही त्या नाण्याकडे तसं बघता. पण त्याच नाण्याच्या दुसऱ्या बाजूला काय, संधी, दिशा बदलण्याची गरज, दशा बदल. आणि दोन्ही नाही केलं का दशा येत. म्हणजे आम्ही एखाद्या पाशामध्ये अडकतो आणि त्या दृष्टिकोनातून जीवनाकडे बघायला बघतो. समस्या म्हटलं तर सगळीकडे समस्या आहे. म्हणजे मुळात आम्ही जीवनाकडे काय अपेक्षा करतो हेच आम्हाला अजून कळलेलं नाहीये. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता, तुम्ही जीवनाकडे जर संधी म्हणून पाहाल तर तुम्हाला सगळीकडे संधी दिसतील. आणि तुम्ही जीवनाकडे जर समस्या म्हणून बघितलं तर समस्या दिसतील. फक्त बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे महत्वाचं. गरीब माणसाला सगळीकडे लुटणारेच दिसतात. ती एकमेव प्राणी असा आहे का तोच लुटण्याच्या लायकीचा आहे बस. एका भिकारी आला आणि तो म्हणला चोर चोर चोर. तू काय तुझ्याकडे चोर आहे, तुम्ही स्वतःला भिकारी केलेलं आहे आणि तुम्हीच बोंबाबोंब ठोकता की चोरी आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपल्याला समस्या कुठे बघायला मिळतात, जो आजारी आहे, जो कमजोर आहे, अशक्त आहे, जो गरीब आहे, जो लाचार आहे, जो गुलाम आहे, ह्याच्याकडे समस्यांचं जरा गाठोडं फार मोठं आहे. का बरं, कारण तो जीवनाकडे समस्या म्हणून त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये काय दिसतं, चंद्रामध्ये सुद्धा त्याला काय दिसतो, दाब दिसतो. एवढं मोठं चंद्र बघत नाही चमकणारा, त्याचा दाब पाहतो. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हटले, जो जे वांछिला तो ते लावा. मित्रांनो, आमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे, आम्ही जीवनाकडून जी अपेक्षा करतो त्याप्रमाणे जीवन आमच्या सुखी असतं. जय श्री वैदिक. सर, माझा आजचा प्रश्न असा आहे की आपण जीवनाकडे एक संधी म्हणून कसं बघितलं पाहिजे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत, समस्याचं रूपांतर संधीमध्ये कसं केलं पाहिजे. आपली बौद्धिक क्षमता तेवढी नाहीये, त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीकडे संधी म्हणून नाही बघू शकत. पहिलीतल्या मुलाला जर 10वीचा जर प्रश्न दिला तर ते त्याच्यासाठी समस्याच असणार आहे. तर मग आम्ही जर एवढे विकसित नाहीये की प्रत्येक गोष्ट आम्ही संधीमध्ये रूपांतरित करू शकू. आणि प्रत्येक शक्यता जी आहे ती वेगवेगळी, संधी भरपूर आहेत, 100ही असू शकतात, प्रत्येक क्षणाच्या 100 संधी असू शकतात. तर मग त्यातल्या योग्य कोणत्या, अयोग्य कोणत्या, कारण प्रत्येकाच्या मताप्रमाणे त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट संधी आहे. काही शोषण करण्यासाठी संधी म्हणून त्याचा वापर करतील, काही जण पोषण करण्यासाठी करतील, म्हणजे काही जण स्वतःच्या स्वार्थासाठी करतील, काही जण इतरांच्या कल्याणासाठी सुद्धा करू शकतात. तर मग याच्यामधला फरक कसा कळू शकतो आणि आम्ही त्या पात्रतेचं कसं बनवू शकतो किंवा स्वतःला त्या क्षमतेपर्यंत कसं नेऊ शकतो की आयुष्यामधील प्रत्येक जो क्षण आहे किंवा जे जीवन आहे त्याचं एक संधीमध्ये रूपांतरण करू शकतो. सर, माझा आजचा प्रश्न असा आहे की समस्या आणि संधी हे दोघांचे परम मित्र असू शकतात. मित्र, तुम्हाला जर एक प्रश्न विचारला तुमच्या जीवनातली ती सर्वात मोठी समस्या कोणती, तर मला वाटतं प्रत्येकाची समस्या सारखी तर नाही येणार नाही. कोणासाठी त्याला आर्थिक संपन्नता गाठायची, त्याला आता जे काही पैसे मिळत आहे त्याच्यासाठी एक समस्या आहे. एखाद्याला दुसऱ्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, पण ह्या क्षेत्रात मला पैसे मिळत आहे, दुसऱ्या क्षेत्रामध्ये पैसे मिळण्याची गॅरंटी नाही, म्हणून मी त्या क्षेत्रामध्ये जात नाही, तर ही समस्या आहे. एखाद्याला आरोग्य चांगलं नाही आहे त्याची ही समस्या आहे. एखाद्याला सर्वांनी त्याचा स्वीकार करावा अशी इच्छा आहे, सर्वांनी त्याचा आदर करावा अशी इच्छा आहे, पण कुणी त्याच्याकडे लक्षच देत नाही, ही त्याची समस्या आहे. एखाद्याकडे सर्व काही आहे पण समाधानच मिळत नाही. एखाद्याला जास्त मिळालंय ते कसं हाताळायचं, ती जबाबदारी असेल किंवा काही उपहार असेल. तुम्हाला फ्रीज गिफ्ट मिळाला आणि तुमच्याकडे लाईटच नाही. एकदा असं झालं, मी नुकताच नोकरीला लागलो होतो आणि माझ्या मावस बहिणीच्या गावाला गेलो. त्या काळामध्ये गावोगावी एखादी बस यायची दिवसाबद्दल आणि मोटरसायकल अख्ख्या गावात एखाद्याकडे असायची. मग जीप्स लोकांकडे असायच्या ऑफ रोडसाठी. डांबरीचा रस्ता फार कमी ठिकाणी असायचा मुख्य गावांना जोडलेला. तर मी माझ्या मावस बहिणीच्या घरून, म्हणजे माझ्या तालुक्याच्या गावापासून ते 9-10 किलोमीटर ते गाव आहे, ते मधल्या रस्त्याने पायी 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 तालुक्याच्या गावाला निघालो. मला फार छंद असायचा वेळ. ज्यावेळेस मी लग्न होईपर्यंत खूप फिरलेलो. प्रत्येक नातेवाईकाची तर वर्षातून मी 2-3 वेळा तरी जायचोच, मित्रांच्या घरी ठरलेलं. तर रिटर्न येत असताना रस्त्याने एक साधारणतः 50शीतली एक व्यक्ती आली आणि धावत पळत माझ्याकडे. मी साधारणतः
18-19 वर्ष वय असेल मग. तुम्ही हो नमस्ते नमस्ते, तुम्हाला अकोल्याला जायचंय का? म्हटलं हो, पायी पायी चाललोय मी, अकोल्यालाच चाललोय. म्हणे तुम्हाला कार चालवता येते का? जीप चालवता येते का? 4 व्हीलर? म्हटलं नाही भाऊ. म्हणजे मोटरसायकल येते. म्हटलं मला मोटरसायकल नाही. म्हणे आमच्याकडे जीप आहे आणि आमचं एक पेशंट आहे म्हणे, आजारी पडले, त्याला अर्जंट दवाखान्यात न्यायचंय, तर कोणी चालवणारा माणूस असेल तर मी शोधत होतो म्हणे. म्हणजे बघा, संधी आली होती, पण आम्हाला यूज होणं नाही करता. आमची समस्या काय, का आम्हाला ड्रायव्हिंग येत नाही. तसं मी तुम्हाला म्हटलो की तुम्हाला ईश्वर हेलिकॉप्टर पण देईल ना, पण तुमच्याकडे हेलिपॅडच नाही आहे. बरोबर आहे ना? आणि ते चालवण्यासाठी, ते सांभाळण्यासाठी माणूस हत्ती गेलो, पण तो पुसताला पाहिजे. म्हणजे जीवनामध्ये संधी याच आमच्यासाठी काय आहेत? समस्या. म्हणजे आमच्यासाठी संधी ह्याच समस्या आहे. याचं कारण आम्ही आहोत, संधी नाही. जसा संधी ह्याच आमच्यासाठी समस्या आहे, तसं जीवनामध्ये सगळ्या समस्या या संधीच आहे. तुम्ही नाण्याच्या 2 बाजू आहेत, त्याने मग ते एवढं घडते. तुम्ही त्या बाजूने पाहिले की तुम्हाला छापा दिसतो आणि ह्या बाजूने पाहिलं की तुम्हाला काटा दिसतो. हेड अँड टेल, सिक्का आप कहाँ से उछाल रहे हो और कहाँ गिर रहा है, किस तरफ से. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही नाण्याची कोणती बाजू अनुभवली, तुम्ही त्या नाण्याकडे कसं बघता. पण त्याच नाण्याच्या दुसऱ्या बाजूला काय? संधी. दिशा बदलण्याची गरज, दशा बदल. आणि दोन्ही नाही केलं का दशा आहेत. मित्रांनो, जीवनामध्ये तुम्हाला ज्या समस्या दिसतात, खरं तर त्याच तुमच्या जीवनामधल्या संधी साबित होऊ शकतात, जर तुम्ही त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघितलं. एखाद्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरचा व्यवसाय करणाऱ्या मुलाला तुम्ही जर म्हटले की बाबा तुला मी ट्रॅक्टर देतो, तो फेडतो, कर्ज काढून देतो तुला, तो नाही घेणार. आणि घेतलं तर तो फेडणार नाही. तो ट्रॅक्टर त्या बँकेला ओढूनच नेणार आहे हप्त्याने भरल्यामुळे. म्हणजे त्याला मिळाली संधी, त्यासाठी काय साबित होते? समस्या. त्याला समस्या दिसते संधीमध्ये सुद्धा. स्कुबा डायव्हिंग करायला गेले, आता खरं तर संधी आहे समुद्राचा, तर याची देही याची डोळा बघण्याची संधी मिळाली. बरेच जण समस्या घेऊन वर आहे, डोळे लाल करू, नाक ओलं करू. फक्त तुम्हाला 5 मिनिटं सांगितलं की नाकाऐवजी तोंडाने श्वास घ्या, तरी तुम्ही शुद्धीवर राहू शकत नाही. आम्हाला हे जीवन कसं हाताळायचं ह्याच्याविषयी फार समस्या आहे. कोणी पुरुष आहे त्याला समस्या आहे, कोणी स्त्री आहे तिला समस्या आहे. तुम्हाला पुरुष आहे त्याला कशाला समस्या आहे भाऊ? मग जबाबदारी येते ना. मोठा भाऊ असला का त्याला समस्या आहे, छोटा असला का त्याला समस्या आहे. का मोठ्या भावाला सगळी जबाबदारी अंगावर पडते, छोट्याला विचारलं का मला कोणी विचारितच नाही, मला सगळे गृहीत धरता. दोघांनाही समस्या आहे. जो मधला आहे त्याला विचारा बरं. तुम्हाला हेच कळत नाही मी नेमकी मोठ्याच ऐकू का छोट्याच पाहू. त्याची तर अवस्था आणखीन बेकार आहे. तो कारभारी पण नाही, अंधर केअर भरी पण नाही. जीवनाचं जी समस्या आहे ती बाहेर नाहीये, ती आमच्या हात आहे. तुम्ही दृष्टिकोन कोणता आहे? तुम्ही हा विचार करतच नाही. कुलूप आहे म्हणजे त्याला कुठेतरी चावी आहे का? तुम्ही असं कुलूप बघितलं ज्याला चावीच नाहीये, पासवर्ड असेल तीच त्याची चावी आहे. एक जण मला भेटला म्हणे का हो साहेब, तुम्ही म्हणता कुलूप असलं का चावीच असते त्याला. मग आमच्या घरी ते एक असं कुलूप आहे त्याला चावीच नाही. म्हटलं बटणं असतील. तुम्ही हा बटणं आहे म्हणजे पासवर्ड ही त्याची काय आहे? डिजिटल की आहे. म्हणजे आम्हाला हे कळणं गरजेचं आहे की आम्ही त्या कुलपाकडे कुलूप म्हणून न पाहता ते संरक्षण कवच आहे हे म्हणून पाहिजे. बघ, तुम्ही लावलेलं कुलूप तुमच्या घरी समस्या कधी बनतं? करेक्ट. चावी हरवल्यावर. कशी तुमची चावी हरवली जीवनाची चावी हरवली असल्यामुळे आम्हाला सगळीकडे फक्त कुलपच दिसतं रे बाबा. आणि घालले कोणी? ते कुलप लावले कोणी? लोकांचं आहे कोणी लावले? कोणाला काही सांगू नका, लावलो कोण. कोणापाशी बी मन मोकळं करत जाऊ नको, लावलो. कोणालाही आपलं दुःख सांगू नका, लावलं कुलूप. कुठेही आपल्या कला दाखवू नका, लावलं कुलूप. कुठेही शहाणपण मिळू नको, लावलं कुलूप. अशी किती कुलप लावली आम्ही आज करत. लोक तुझा वापर करून घेतील, फार काम करू नको, लावलं कुलूप. तुझी देवावर श्रद्धा आहे, लोकांना सांगू नको, तुझा फायदा घेतील, लावलं कुलूप. मित्रांना अशी किती कुलप आम्ही लावून घेतली. हे राम समाजाच्या जवळ जाऊ नको, ते ब्रेन वॉश करतात, लावलं कुलूप. म्हणजे अशी कितीतरी कुलप आम्ही आमच्या जीवनामध्ये पर्दे पे पर्दा, पर्दे पे पर्दा. आणि जे महत्वाकांक्षी आणि थोडेसे अहंकारी असतात ना, त्यांनी ते एवढं मोठं लावलेलं असतो बाय. त्याने असं जाऊ देत. म्हणजे हे कुलूप एवढं भयानक आहे ना, तर त्याला ते डायरेक्ट जीवनापासून तोडून दा. आणि म्हणून आम्ही स्वतः जीवनासाठी समस्या. जीवन आमच्याकडे भरभरून आलेलं आहे, सुगंध आजूबाजूला दरवळला आहे, आम्ही नाक बंद करून ठेवले. बाहेर सूर्याचा प्रकाश पडला, आम्ही दार खिडक्या बंद करून ठेवले. आम्ही अंतःकरणाच्या दार खिडक्या पूर्ण बंद केलेल्या. का रे बाबा? प्रदूषण होऊ नये. अरे पण त्याच्यामुळे जीवन पण तुझं अधुरा राहून जातं ना. जीवनामध्ये समस्या आहे कशाची? गमावण्याची. प्रत्येकाला समस्या कशाची? गमावण्याची. भीती कशाची आहे?
गमावण्याची भीती आहे. पण सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारला पाहिजे की गमावण्यासाठी तू आणलं तरी काय होते. बरं ठीक आहे, तू घेऊन तरी काय जाणार आहे. नाही, जिवंत आहे तोपर्यंत वापरेल. तुला शरीर मिळालं ते तू वापरत नाही, तुला जीवन मिळालं ते तू अनुभवत नाही, तू अजून काय वापरणार आहेस. वेड्या माणसा, हां तूच एक समस्या आहेस जीवनासाठी. म्हणजे मित्रांनो, आता आम्ही कधी कधी आजारी पडतो. वर्षातून असं म्हणता एकदा तरी माणसाला सर्दी आणि ताप आला पाहिजे, खोकला आला पाहिजे, एकदा. काही जणांनी फार मनावर घेतले ते म्हणतात नाही सर एकदा फार कमी वाटतं, मग जरा 2-4 वेळा अजून आला तर आणखी चांगलं असेल ना. मित्रांनो, दिवसभर उपवास करून संध्याकाळी पूजा अर्चा झाली की मग प्रसाद खायचा असतो. दिवसभर प्रसाद चालायचा नसतो. ते का गवत आहे का सारखं चालायला. हां मग तुम्ही दूध पण द्या. कसं आहे म्हणजे आम्ही एखाद्या पाशामध्ये अडकतो आणि त्या दृष्टिकोनातून जीवनाकडे बघायला बघतो. समस्या म्हटलं तर सगळीकडे समस्या आहे. समस्येची कळवली झाली आम्हाला. जीवनाकडे काय अपेक्षा करतो हेच आम्हाला अजून कळलेलं नाहीये. आणि म्हणून सद्गुरू असं म्हणता, तुम्ही जीवनाकडे जर संधी म्हणून पाहाल तर तुम्हाला सगळीकडे संधी दिसतील. आणि तुम्ही जीवनाकडे जर समस्या म्हणून बघितलं तर समस्या दिसतील. फक्त बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे महत्वाचं. गरीब माणसाला सगळीकडे लुटणारेच दिसतात. ती एकमेव प्राणी असा आहे का तोच लुटण्याच्या लायकीचा आहे. बस एका भिकारी आला आणि तो म्हणला चोर चोर चोर. तू काय तुझ्याकडे चोर आहे. तुम्ही स्वतःला भिकारी केलेलं आहे आणि तुम्हीच बोंबाबोंब ठोकता की चोरी आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आपल्याला समस्या कुठे बघायला मिळतात. जो आजारी आहे, जो कमजोर आहे, अशक्त आहे, जो गरीब आहे, जो लाचार आहे, जो गुलाम आहे, ह्याच्याकडे समस्यांचं जरा गाठोडं फार मोठं आहे. का बरं? कारण तो जीवनाकडे समस्या म्हणून त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये काय दिसतं. चंद्रामध्ये सुद्धा त्याला काय दिसतो, दाब दिसतो. एवढं मोठं चंद्र बघत नाही चमकणारा, त्याचा दाब पाहतो. मग ज्ञानेश्वर माऊली म्हटले, जो जीवांचीला तो तेला हवा. मित्रांनो, आमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे, आम्ही जीवनाकडून जे अपेक्षा करतो त्याप्रमाणे जीवन आमच्या सुखी असतं. श्रीमंत माणसाकडे एक दृष्टी असते की तो प्रत्येक समस्येमध्ये काय शोधतो, संधी शोधतो. जर तुम्ही शेअर मार्केटचा जर अभ्यास केला, असं म्हणता मंदीमध्ये खरेदी करावी आणि तेजीमध्ये विक्री करावी. लोक उलट करतात, तेजीमध्ये खरेदी करतात. सोनं महाग झालं की लोक खरेदी करतात आणि उतरलं का तोंड बुडीत बसतात. संधी कशात आहे? जेव्हा भरपूर आहे तेव्हा करण्यात येईल, जेव्हा कमी आहे तेव्हा करण्यात नाही आहे. कमी आहे तेव्हा तुमचं उत्पादन निघालं पाहिजे. तुम्ही जेव्हा कमी पडतं तेव्हा लावता आणि ते निघाले तर जेव्हा भरपूर होतं तेव्हा. अरे सांग, जेव्हा सगळीकडे भरपूर आहे तेव्हा लागवड का, जेव्हा सगळीकडे कमी आहे तेव्हा उपटून टाक. अगं सांग, जीवनाकडे आम्ही कसं बघतो, उलट्या नजरेने बघतो. आणि म्हणून समस्या आहे. समस्या आमच्यात आहे. समस्या स्वतःमध्ये दिसते का कधी? नाही दिसते. कुठे? मित्रांनो, ह्या जीवनामध्ये एवढं सुंदर आहे ना, जीवन एवढं साधं सोपं सरळ आहे, पण त्याला आम्ही गुंतागुंतीचा बनवतो कारण आमचा दृष्टिकोन तसा. आपण पाण्याला म्हणतो पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला आहे. खूप उष्णता वाढली तर पाणी अश्रू ढाळत बसत नाही, घाम काढीत बसत नाही. ते काय करतं, स्वतःची वाफ करतं. थोडं थंड झालं वाफ की ढग बनतं, आणखी थंड झालं की परत पाणी बनतं, आणि खूपच जास्त थंड झालं तर बर्फच बनून जातं. तर ते हा विचार करत त्यांनी पाण्याने कधी तक्रार नाही केली. फार गरम झालं, फार थंडी पडली, फार टेम्परेचर नॉर्मल झालं, त्याच्याकडे काहीच समस्या नाही. तो म्हणतो उष्णता वाढली, चला मी वाफ बनून संपूर्ण आकाशामध्ये विहार करू. थंडी पडली, चला मी पाण्याची परत वाफ येतो. अजून थंडी पडली, मी बर्फ होऊन शांत होऊन जातो, शिजून जातो. याला व्हायचं पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला है वैसा. आमची आत्या अशी म्हणायची, जसं वारं येईल ना तसं उपणायचं. आपलं उलटा डायरेक्टली, वारा कुठे असू आम्ही एकीकच उपणू. उपणणे म्हणजे जेव्हा शेतकरी पूर्वीच्या काळामध्ये धान्य बैलाच्या पायाखाली मळायचा, खाली कणस ओंब्या काय सगळ्या जमिनीवर टाकायच्या, त्याच्यावरून बैल फिरवायचे. कधी केलंय का तुम्ही? लहानपणी मी फार केलेलं आहे. खायावरती शेतामध्येच
मग ते गोल 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 त्याच्यावर बैल फिरवायचे, आपण बी फिरायचं. 4 पायाचे 2 पायाचे मिळून सगळे बारीक करतं सगळं कुटून. आणि सगळं कुठून बारीक झालं की मग त्याचा असा ढीक तयार होतो. धानी वेगळं होता, त्याचं सबतर्फ वेगळं होतं, सगळं पण ते मिक्स असतं. आणि ते उचलायचं आणि वारं आलं की समजा वाऱ्याची दिशा बदलत राहते. कधी पूर्वेकडून तर कधी पश्चिमेकडून, कधी उत्तरेकडून. त्याला बिचाराला दाई दिशा आहे की नाही. मग ज्यावेळेस जुन्या लोकांना माहीत असायचं संध्याकाळच्या वेळेस वारं कुठून कुठं वाहत, मग त्यावेळेस ते उपणायचे बरोबर. मग वारं जर पश्चिमेकडून येत असेल तर तुमचं भुसकडं उडणार आहे पूर्वेकडे. आणि अचानक जर वारं फिरलं, लोक वारं फिरलं बरं का, मग वारं फिरलं म्हणजे काय, मतदानाचं नाही, आपल्याला तेवढंच माहिती आहे. तो वारं फिरलं म्हणजे पश्चिमेकडून वाहणारं वारं पूर्वेकडून व्हायला लागलं. तुम्ही आता जर उपणायला निघाले, तुम्ही जेवढं बाजूला उपणून ठेवले तुमचा सगळा भुसा त्याच्यामध्ये जाईल, धान्य इकडं पुढं. कळलं का तुम्हाला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं मित्रांनो की समस्या वारं नाही, समस्या आपण आहोत. आपल्याला बुद्धी असू सुद्धा आम्ही त्याचा वापर करत लक्षात. म्हणजे आमचं जे जीवन हे परिस्थितीनुसार आम्ही बदलवलं पाहिजे. आमचा दृष्टिकोन नेहमी कसा ठेवला पाहिजे, निरपेक्ष ठेवला पाहिजे, न्यूट्रल. आमचा दृष्टिकोन अगोदरच कसा तरी बनलेला आहे. आम्ही कुठल्या तरी रंगाचा चष्मा घातलेला आहे, कुठेतरी धान्याचा, मान्यतेचा, आणि त्या चष्म्यामुळे आम्हाला जीवन तसं दिसतं. तुम्ही जर स्वतःला पाण्यासारखं बघायला जर तयार असाल, तुम्ही तुमचं भौतिक स्वरूप जर बघायला तयार असाल, तर प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी संधी. ज्याच्याकडे क्वालिटी माल आहे, शेतमाल, तो लगेच बाजार असेल तर लगेच ताजा विकून टाकेल, आणि लगेच बाजार नसेल तर साठवून ठेवेल. हॅलो. आणि जर बाजार नसेल बी तरी त्याच्यावर प्रोसेस करे आणि पॅकिंग कर. म्हणजे त्याचं सोनार आहे बघा. सोनाराचा मी नेहमी सांगत असतो, त्यांनी सगळे दागिने बनवले, उरलेला कचरा तो वितळून परत काय तयार होता, दागिनेच तयार होता. तर तुम्ही असं ऐकलं कधी सोनाराने दागिने बनवले आणि कचरा उरला तो चांदीवाल्याला देऊन टाकतो. कचऱ्याचा रेट पण तेवढाच, सोन्याचाच. आमचं सोनं कोणता दिवस ठेवलं का त्याचं वेंटेज होईल, म्हणजे ते सोनं नव्हतंच, ते सोन्यासारखं दिसत होतं. ही समस्या आहे. म्हणून मित्रांनो, आम्ही जीवनामध्ये जर समस्यांना तोंड देत असू तर आम्ही जीवनाला ओळखलंच नाही. आमच्यामध्ये ती हिंमत नाही, ती साहस नाही, आमच्याकडे ती धाडस नाही, आणि आमची किंमत मोजण्याची तयारी. तुम्हाला राजा बनण्याची संधी मिळाली तर राजाचे गुण तुमच्या अंगी निर्माण झाले, आणि तुम्ही रंक झालात तरी त्या रंकाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या तेवढ्याच राजासारख्याच निभावता येत. एकदा अब्राहम लिंकनला मी तुम्हाला गोष्ट सांगितली. एकदा सिनेटरने विचारलंय का अब्राहम लिंकन म्हणजे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, अत्यंत गरीब पसकून आलेला, ज्यांनी हेडमास्टरांना पत्र लिहिलं ती माहिती आम्हाला. अब्राहम लिंकन यांचे हेडमास्टरांना पत्र, ते सगळ्या शाळेमध्ये लावलेली, बरोबर आहे. त्यांच्या जीवनामधली गोष्ट आहे, त्यांचे वडील जे होते ना ते चांभार होते, चपला बूट बनवण्याचं काम करत होते, शिवण्याचं काम करत होते. तर त्यांना कोणीतरी टोमणा मारला असं हिनवण्यासाठी. टोमणा मारला काही अक्कल झालं की का अब्राहम, आम्ही असं ऐकलंय की तुमचे वडील लोकांच्या बुटा आणि चपला वगैरे शिवून त्याला पॉलिश करत होते. आता हे काय अभिमानासाठी विचारलंय का? सगळ्यांना कळतं काय मानलेलं आहे, टोमणा मानलेला आहे. अब्राहम लिंकनना ही समस्या वाटायला पाहिजे ना, ते टेन्शनमध्ये यायला पाहिजे. ते शांत उभे राहिले, म्हटले महानुभाव धन्यवाद, आमच्या वडिलांची आठवण करून दिला. तुम्हाला सांगू सर्वांना, माझ्या अमेरिकन मित्रांनो, माझे वडील जेवढे सुंदर चांभार होते, ते ज्या कलेने ते बूट विणायचे आणि त्याची पॉलिश करायची आणि ती बूट चमकवायचे, तसा हा आपला देश, याची व्यवस्था तशा प्रकारे विणून आणि तशा प्रकारे आपला अमेरिका देश हा चमकवण्यामध्ये मी तेवढा जरी यशस्वी झालो त्यांच्या एवढा, तरी मला खूप आनंद वाटेल. एका क्षणामध्ये त्यांनी आपल्या बूट विणणाऱ्या वडिलांचं काय करून टाकलं, स्वाभिमान निर्माण करून, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांना महान बनवून टाकला.
की तुमचे वडील सांबार आहे, की तुमचे वडील कुंभार आहे, की तुमचे वडील शेतकरी आहे, की तुमचे वडील गरीब आहे, की तुमचे वडील चांगले आहे, की आई वडील गरीब, ह्यानी काही फरकच पडत नाही. तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे बघता त्यांच्याकडे. तुमचा दृष्टिकोन जर महान असेल, तुम्ही महान असाल, तुमच्या हातून गेलेली प्रत्येक गोष्ट महान बनून जाते. राजाने डिस्कोमनी घातला तरी तो लोक म्हणतात नाही ब्रँडेड, आणि एका त्याने निघीन ओरिजिनल डायमंड जरी घातला, काय रे कुठल्या दुकानातून डिस्कोमनी घातली, कळते का तुम्हाला? म्हणजे समस्या बाहेर नाही आहे, समस्या आम्ही आहोत. आमचं असं नाही, आमचं बघणं आहे, आमचं धोरण आहे, आमच्या दृष्टिकोन आहे, आमचा स्वभाव आहे, आमचं आचरण आहे, हे सगळ्यांमध्ये समस्या आहे. आणि संधी समोर आजूबाजूला सगळ्या काय आहे, संधी आहे. मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्हाला मोठी जबाबदारी मिळते ना, तेव्हा ती तुम्हाला काय वाटायला लागते, समस्या. जेव्हा सचिन तेंडुलकरला कॅप्टनशिप मिळाली तेव्हा त्याची बॅटिंग खराब झाली, त्याच्यासाठी कॅप्टनशिप ही काय होती, समस्या होती. ती खरं वास्तविकता ती काय होती सर, संधी होती. बघा, नोकिया सर्वात मोठं ब्रँड होतं. तुम्ही ज्यांना ज्यांना मोबाईलच्या बद्दल माहिती आहे, एक 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी, 20-25 वर्षापूर्वी ते सगळे श्रीमंत लोकांकडे नोकिया असायचं. त्याची क्वालिटी वगैरे एक नंबर. नंतर स्मार्टफोनचं युग आलं, सॅमसंगने उडी मारली, नंतर इतर कंपन्या आल्या. नोकिया स्वतःच्याच अहंकारामध्ये होता. आणि जेव्हा स्मार्टफोनचं युग आलं आणि जेव्हा नोकिया जागा झाला, तोपर्यंत त्याचं सगळं बस्तान जे आहे उखडलेलं. आणि पुन्हा स्वतः पण आणले स्मार्टफोन बाजारात आणले, पण ते चालले. सब लोगों ने नोकिया को नो किया, अभी नहीं तो कभी नहीं. म्हणजे लक्षात ठेवा, बाजारातील बदल ही संधी आहे, समस्या नाही आहे. प्रत्येक वेळेस नवीन संशोधन झालं ना, तेव्हा ती समस्या होती, म्हणून संशोधन झालं की नाही. आज आपण सर्व जी आधुनिक व्यवस्था पाहतो, ही व्यवस्था कशासाठी आहे, समस्यांवरती त्यांनी उपाययोजना केला आणि त्यातून संधी निर्माण झाली, तिचं सोनं केलं लोकांना. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आम्ही ज्या काही आधुनिक संशोधन बघतो, ते सगळे संशोधनाच्या पाठीमागे काय समस्याच होत्या ना. त्या समस्या कोणीतरी काय केल्या, संधी म्हणून पाहिल्या आणि ते सोडवले. तसं तुम्ही सुद्धा जीवनाच्या प्रत्येक गोष्टी, काय अशी कुठली गोष्ट आहे तुमच्या जीवनामध्ये का ती तुम्हाला काय वाटते समस्या, आणि थोडं शांत हो, तिच्याकडे थर्ड अँगलनी बघा. तुम्हाला बघता येत नसेल तर तज्ज्ञांच्या मदत घ्या, इतरांची मदत घ्या. जो खरोखर त्या क्षेत्रामध्ये काय आहे, पारंगत आहे, निष्णात आहे, त्यांनी त्याच्यावर विजय मिळवलेला आहे, अशा माणसाची मदत घ्या. कोणाची पण नका. नाही तर बऱ्याच वेळा लोक जे हातपाय मोडून ॲक्सिडेंट करून घरात बसलं, त्याला म्हणतो ड्रायव्हिंग कशी करायची. ती पण एक काय स्वतःहून निर्माण केलेली समस्या आहे. लक्षामध्ये, समस्या कुठल्या म्हटलेल्या तुम्ही निर्माण करता मूर्खपणामुळे, त्या समस्या नाही आहे. तुम्ही स्वतः दगड घेता आणि तुमच्या पायावर टाकता, ही समस्या नाही आहे, हा मूर्खपणा आहे. आमच्या यादीमध्ये असलेल्या बऱ्याचशा समस्या या मूर्खाच्या यादीमध्ये मोडतात. समस्या म्हणजे जी तुमच्या हातात नाही आहे, पण तुम्हाला आव्हानात्मक आहे, तिला समजू, जी तुम्ही टाळू शकत नाही. जेव्हा जेव्हा जीवनामध्ये तुमच्या अशा प्रकारची आव्हानं निर्माण होतात ना, तेव्हा तेव्हा ती आव्हानं तुम्हाला मजबूत करण्यासाठी येतात. मग आपको निखरना है की बिखरना है, ये तो प्रकृती ने आपके हाल हवाले पे छोड़ दी. बरोबर आहे ना. मग तुम्ही स्वतःला कसं घडवायचं हे सर्वस्वी ह्या प्रकृतीने तुमच्यासाठी ओपन ठेव. म्हणजे आज आम्ही जे बघतो तर ते जीवन आमच्यासाठी सतत संधीच आहे. का संधी आहे, कारण आम्ही काही आणलेलंच नाही, आम्ही काही गमावणारच नाही, आम्ही काही नेणारच नाही, तसंही नेणार नाही आहे. मग जे काय आम्हाला मिळतं ते काय बोनस आहे, काय बोनस आहे. आणि म्हणून आम्ही जीवनाकडे संधी म्हणून जर बघितलं तर आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी मिळेल, काहीतरी प्राप्त होईल. आणि आम्ही जीवनाकडे समस्या म्हणून बघितलं तर आम्ही प्रत्येक गोष्टीकडून स्वतःला काय ठेवू, दूर. बरोबर आहे मित्रांनो. माणसांचं निष्क्रियपण किंवा माणसांचा आळस, तमस जो जागृत होतो ना, तो जीवनाकडे समस्या म्हणून पाहिल्यामुळे प्रत्येकजण काय करतो, समोरच्या माणसामध्ये जे समस्या आहे ना त्या पाहतो, जे दुर्गुण आहे ते पाहतो. जेवढा जवळ जाईल ना तेवढा तो त्याच्यातल्या समस्यांची यादी वाढवतो.
त्याच्यामध्ये दुर्गुणांची यादी वाढवत. हे खरं आहे का कुठे? माणसं जेव्हा लहान राहतात तेव्हा समोरच्यामधला चांगुलपणा पाहता. पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही एखाद्या माणसाकडे बघता तेव्हा त्यातलं काय बघता? चांगुलपणा. त्याचे चांगली गुण काय आहे ते आपल्याला दिसतं. आणि जेव्हा जवळ जातो तेव्हा काय दिसतं? ते आपल्याला काळोख दिसतं. ह्याचे वाईट सवयी काय, याचे खोडे काय आहे, हे किती लबाड आहे, ह्याच्यामध्ये दुर्गुण काय काय आहे, दातच दासत नाही जवळ गेल्यावर कळ. मी फार पूर्वी एक गमतीशीर किस्सा ऐकला होता की एक हिरोईनला प्रश्न विचारला पत्रकाराने, ज्यावेळेस तुम्ही चुंबनाचे सीन घेता तेव्हा तुमचं ॲक्च्युली फिलिंग काय असतं? तर ते उत्तर ऐकून तुम्ही पण चकित व्हा. त्या हिरोईनने उत्तर असं दिलं होतं की जर हिरोनी जर कांदा आणि मच्छी खायला असेल तर फार त्रास होतो. मी एक उदाहरण घ्या, कोणासाठी काय समस्या आहे, आपण फोकस कशावर फोकस करतो जीवनामध्ये? आनंदावर करायला पाहिजे की वेदनेवर करायला पाहिजे? म्हणजे आपल्याला दुरून डोंगर साजरे आपण असं जे म्हणतो ना, ह्या गोष्टीमध्ये मर्म समजून घ्या. मर्म काय की दुरून आपल्याला एखादी माणसं खूप चांगली वाटतात, जवळ गेलो दुरून डोंगर पण चांगले वाटतात, पण जवळ गेलो होते तरी दगडे, खास खळगे, काटे, कुटे सगळं. त्याचं कारण आहे दूरपर्यंत फक्त प्रकाश आणि केस जातं, अंधार दूर जातं, अंदाज एकच राहतं. जेवढ्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या माणसाच्या तेजस्वी असतात त्या दूरपर्यंत जातात. आणि सर्व दुर्गुण आहेत त्यांच्यामध्ये तेज नसतं, ते तेजहीन असतात, म्हणून ते जवळ गेल्यावरच का. पण याचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये एखादा फार चांगला व्यक्ती येणार होता आणि हा आता तुम्हाला सहन करायचा आहे असा जो भ्रम आम्ही तयार करतो ना, हाच सर्वात मोठा तुमचं नुकसान आहे. प्रत्येक माणसामध्ये दोन्ही पण गोष्टी आहे. तुम्ही कुठल्या गोष्टीला फोकस कर. आम्ही नियम गमतीने सांगतो बघा, आपण जर दोन व्यक्तींचं संभाषण चालू असेल किंवा ओळख असेल, मैत्री असेल, व्यवहार असेल, काही पण असेल, नातं असेल, त्यांच्यामध्ये चांगले जे घटना घडलेल्या आहेत, चांगले प्रसंग, आनंदाचे क्षण, ह्या सगळ्या गोष्टींना फार महत्त्व नाही. पण एक जर वाईट घटना घडली ना, एक जर शब्द चुकीचा झाला किंवा काही अपमानास्पद किंवा मनाविरुद्ध काही घडलं तर ते असं ठळकरित्या दिसतं. बघा, काही जमिनीमध्ये नुसते काटेच उगवतात, काही जमिनीमध्ये काय उगवता? नुसते काटेचे बुड, नुसते काटेरी नुसते वेड्या बाबळीच उगव. काही जमिनीमध्ये छान गवत उगवतं, काही जमिनीमध्ये आंबे उगवतात, आंबे फळं उगवतात. म्हणजे सगळ्या प्रकारचं बी तुमच्या जमिनीत जर टाकलं तर कळेल तुमची जमीन कशाची आहे, तुम्ही जमीन कशी बनवली आहे. तुमच्या अंतःकरणाची जमीन आहे, तुम्ही ती कशी बनवलेली आहे. तिच्यामध्ये संधी जरी टाकल्या तरी समस्येचं झाड येत वर. आज आमची माती सुपीक कशाला म्हणतो? तिच्यामध्ये तुम्ही काहीही टाका, काहीही पेरा, सुंदर फुलं आणि मधुर अशी फळं येतात. तुम्ही दुर्गंधीला खत टाकलं की दुर्गंधीपासून ती काय बनवते? सुगंधित फुलं बनवत. म्हणजे तुमची ही जी जमीन आहे जीवनरूपी, ह्या जमिनीमध्ये ही प्रकृती काय पेरते तिथं तुम्ही काय बघणार? तुमच्या नात्यामध्ये, प्रेमामध्ये, चर्चेमध्ये, गप्पांमध्ये, संबंधांमध्ये तुम्ही एकमेकासाठी कोणत्या प्रकारची भावना उगवता? समोरच्यानी शिव्या देऊ द्या, तुम्ही जर प्रेम उगवलं तर तुमची जमीन सुपीक आहे. समोरच्यानी प्रेम जरी दिलं तरी तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होते, म्हणजे तुमची जमीनच नापीक आहे, दोष जमिनीचाच. आणि म्हणून खेळाच्या जीवनामध्ये तुम्ही म्हटलं तर संधीच आहे, आणि तुम्ही म्हटले तर म्हणजे तुम्ही जर समस्या म्हणून जगत असा तर ह्या प्रकृतीसाठी तुम्हीच एक समस्या आहे, बरोबर आहे. आणि प्रकृती समस्याला काय करते? कोपा साफ कर. गंदगी को हटाया जाता है, हमेशा याद रखना, और सुगंध को फैला है. तर तुम्ही काय बनायचंय? सुगंध पसरवणारं बनवायचं आहे की दुर्गंध पसरवणारं बनायचं आहे? म्हणून आज प्रत्येकाने स्वतः जीवनाकडे कसं बघायचं हे त्याला पूर्ण स्वातंत्र्य प्रकृतीने दिलेलं आहे. पूर्वी एवढं स्वातंत्र्य लोकांना नव्हतं. आणि म्हणून आजच्या काळामध्ये आपण खरोखर प्रत्येकाने या संधीचं सोनं केलं पाहिजे की आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आमचे सर्व कलागुण दाखवण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे, आमचं चांगुलपणा दाखवण्याची संधी मिळालेली आहे. मग या संधीचं आम्ही सोनं केलं पाहिजे. शिक्षण मिळतं आहे, आजूबाजूला संधी भरपूर आहे. बघा, आज कंपन्या असं म्हणत आहे की आम्हाला कॅन्डिडेट नाही आहे,
मी कॅन्डिडेट असं म्हणताय की आम्हाला कंपनीच नाही, कारण ह्या कॅन्डिडेटला 50% काम करून 200% पगार मिळायचा. मी बरोबर बोलतोय? बरोबर बोलतोय? ठीक आहे ना. म्हणजे कंपनीचं म्हणणं असं आहे की तुम्ही 100% काम करा, 100% पगार घ्या, आम्हाला काही समस्या नाही. परंतु तुम्ही जर 50% काम करणार आणि 200% पगार घेणार अशी जर भावना घेऊन तुम्ही जर फिरत असाल तर तुम्हाला फक्त सरकारी नोकरीच त्या ठिकाणी शक्य आहे. म्हणून आज सरकारी नोकरीमध्ये काय आहे, सगळीकडे लोकांची 100 जागा निघते, 1 लाख लोक अर्ज करतात. हे खरं आहे, खोटं आहे? ते तिथे अर्ज का करता? कारण त्यांना तिथं संधी वाटते. आणि बायांच्या जगामध्ये जिथं स्वतः जबाबदारीवर तुम्ही मोठे होऊ शकता तिथे त्यांना काय वाटते, समस्या. सगळीकडे तुम्ही पाहिलं असेल, नोकऱ्या नाही, रोजगार नाही, आणि आपण काय म्हणतो, काम करायला कॅन्डिडेट नाही. खरं आहे की खोटं आहे? म्हणजे हे आपल्यावर आहे. मित्रांनो, तुम्हाला अशी संधी मिळाली, लोकांना काम नाही, लोक काय म्हणतात की काम नाही आम्हाला. आणि जाणकार असं म्हणतात ज्याच्याकडे काम आहे हातामध्ये तो खरोखर नशीबवान. पण तुम्ही ते काम कसं करा. आम्ही ताटात आपले जेवतो, दुसऱ्याला काय वाढायचं कन्सर्वेटिव्ह पा, दुसऱ्याला काय वाढलं जातं ते तुमच्या पोटात काही जाणार नाहीये का, जाणार आहे? पण त्याच्यामुळे तुम्ही जे पोटामध्ये टाकताय ते विषारी होत आहे. दुसऱ्याला काय मिळतं यापेक्षा मला काय मिळालेलं आहे त्याचं सोनं करा, हीच संधी आहे. म्हणून सगळे जीवनामध्ये यशस्वी आणि महान लोक त्यांनी आपल्या समस्यांनाच काय बनवलेलं आहे, प्रॉब्लेम इटसेल्फ इज अ ऑपॉर्च्युनिटी. समस्याच संधी आहे, फक्त तुमचा दृष्टिकोन तसा पाहिजे. नामदेवरायाला भेटायला जेव्हा उच्चार भगवान आले तेव्हा ते काय असे काही सोळ आणि असे कमरेवर हात ठेवून आणि मस्तपैकी असे नाही आले, ते कुत्र्याच्यावर पाहतात. त्याला वाटलं माझ्या विठोरायाचा प्रसाद नैवेद्य तुपात बनवलेला एवढा सात्विक नैवेद्य कुत्रा खाणार, असा दांडक करून असा धपाटा मार, ओळचे ओळच वठव. जेव्हा मंदिरात येवा तेव्हा पाहिलं विठ्ठलाच्या पाठीवर ओळ पाहिलं, अरे तुझ्या पाठीवर ओळ पुन्हा, म्हणजे तू मीच होतो ज्यांना तू पाठीच फटका मारलास. मित्रांनो, संधी पण आम्हाला असंच म्हणते, माझ्या पाठीच फटका मारणारा नामदेव तूच आहेस. तुला मी समस्या दिसली पण मी खरी काय होते, संधी होती. म्हणून मित्रांनो, आपल्या तुमच्या जीवनात मी मगाशी पण सांगितलं, तुमच्या मूर्खपणामुळे आळसामुळे तुम्ही जे निर्माण करता, जे तुम्ही चुका करता त्या समस्या नाही आहे तुमच्या, ते तुमचे मूर्खपणा आहे. परंतु ज्या ठिकाणी खरोखर तुमच्या काही हातात नाहीये आणि तुम्हाला समोर आव्हानच आहे, मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, फ्रीज मिळालं लग्नामध्ये पण लाईटच नाही, मग फ्रीज विकलं पाहिजे का लाईट घेतली पाहिजे, दोन्ही पण केलं जाऊ शकता. तुम्ही फ्रीज विकलं का म्हणजे तुम्ही कोण आहात हे तुमचं तुम्ही शोधा. जे आम्हाला जीवनामध्ये जे आव्हानात्मक गोष्टी मिळतात, जिथं आम्हाला चुनौती मिळते, त्या सगळ्या समस्या तुमच्या जीवनात काय आहे, संधी आहे, हे ज्या दिवशी तुम्हाला कळायला लागेल तिथून पुढे तुमच्या जीवनाचं एक एक स्तर हा असा बदलायचा आहे लक्षामध्ये. आणि म्हणून आज तुमच्या सोबत जे आव्हान आहे त्या आव्हानांचा स्वीकार करा आणि प्रचंड मेहनत करा, कमिटमेंट करा, संकल्प करा आणि त्याचा ध्यास घ्या आणि ते बदलून टाका. सर्व लोक ज्या पद्धतीने विचार करतात तसा विचार न करता वेगळा विचार करायला शिकला, त्यालाच क्रिएटिव्हिटी असं म्हणतात. गरीब लोक समस्यांमध्ये काय शोधतात, अडचणी शोधतात, बरोबर आहे. आणि श्रीमंत लोक समस्यांमध्ये संधी शोधतात. म्हणजे गरीब संधीला समस्या समजता आणि श्रीमंत समस्येला संधी समजता, म्हणून ते श्रीमंत. तुम्ही जरा जनरल ऑब्झर्वेशन करा, सगळे जे करोडपती झालेले आहेत, ज्या सगळे जे मोठ्या पदावर लोक गेलेले आहेत, या सर्वांचा सर्वे करा, ज्यांची काय बनलेले आहे, चरित्र बनलेले, ज्यांची आख्यायिका बनलेले आहे, ज्यांच्या कहाण्या बनलेल्या, ज्या आम्ही एकमेकाला सांगतो, अशा सर्व लोकांचं चरित्र तुम्ही अभ्यास करा. ते समस्येमधूनच पुढे आले. त्यांना समस्या नसते आली तर ते इथपर्यंत आलीच नसते, बरोबर आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने गरिबी, अडचणी, कमजोरी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी खऱ्या अर्थाने संधीचं बीज आहे, संधीचं बीज आहे. त्या बीजाला खतपाणी घाला, त्याला पालन पोषण करा, मेहनत करा, त्याच्यावरती तपश्चर्या करा, साधना करा आणि घडवत राहा, स्वतःला घडवत राहा, थांबू नका कुठे. तुमच्या समोर जर कोणी समस्या उभ्या करत असेल ना,
तर त्याचे तुम्ही काय मानले पाहिजे? आभार मानले पाहिजे. आपण कुठे जो समस्या निर्माण करतो ना त्याचा राग राग पेपर अवघड झाली तो. मग पेपर कसा पाहिजे? माझं बोललो सहज पास जा, हे लक्षात घ्या. जेवढा सहज पास होईल तेवढं गावातच राहील. जेवढा अवघड पेपर सोडवेल तेवढं ते पुढे जाईल, उच्च पदावर जाईल. हेच आम्हाला कळलं. तुम्ही सायकल जो पण पडत नाही ना तो पण तुम्ही सायकल शिकत नाही. इथं बसेपैकी बिघड पडल्या तरी मोटरसायकल चालवायला शिकलेला आहे. आणि आजपर्यंत कुठे एक छोटासा डॅश पण नाही बसला तो 4 व्हीलर चालवतोय. असं कोणी आहे? असेल तर आपण सत्कार करूया. तेव्हा लक्षात ठेवायचं मित्रांनो, समस्या ही नाही आहे की आमच्याकडनं चुका होतात. समस्या ही आहे की आमच्याकडनं वारंवार त्याच चुका होतात. आम्ही दरवेळेस नवीन चूक केली पाहिजे, त्याला म्हणायचं संधी. आणि त्याच चुका पुन्हा करणं याला म्हणायचं समस्या. पण तुम्ही समस्या की संध्या दुसऱ्यांसाठी ह्याचा पहिला विचार करा. तुम्ही जर दुसऱ्यांसाठी संधी असाल तर तुमच्यासाठी जीवनामध्ये सगळ्या समस्या काय आहे? संधी आहे. आणि तुम्ही जर दुसऱ्यांसाठी समस्या असाल तर तुमच्या जीवनामध्ये सगळ्या संधी सुद्धा काय आहे? समस्या आहे. एवढं साधं सोपं गणित आहे.